हॅलो यूट्यूब फॅमिली, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. उपवासाला नेहमी तेच तेच साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळले का? मग आज आपण पाहणार आहे फक्त 10 मिनिटात तयार होणारा, अगदी मऊ आणि तोंडात विरघळणारा उपवासाचा भगर ढोकळा. एक जर वेळेस तुम्ही हा ढोकळा केला ना, तर तुम्ही वारंवार उपवास नसताना सुद्धा कराल. तर चला मग भगर ढोकळा कसा बनवायचा तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी घ्यायची 1 वाटी भगर घ्यायची आणि 1 वाटी साबुदाणा अगोदर भिजून ठेवायचा. साबुदाणा भिजायला वेळ लागतो त्यासाठी. नंतर इकडं भगर पण 10 ते 15 मिनटं भिजू घालायची. पाणी घालून भिजू घालायची. इथं मी 15 मिनिटासाठी भिजायला घातली होती. आणि चला नंतर 15 मिनिटानंतर भगर पण आपली व्यवस्थित भिजली होती. नंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये अगोदर साबुदाणा बारीक करून घ्यायचा. अगोदर आपण इथं साबुदाणा बारीक करून घेतला. 1 ते 2 वेळेस फिरून घेतल्यानंतर त्यामध्ये घालायची भगर. भगर आणि साबुदाणा भिजलेला दोन्ही पण आता मिक्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरला. आणि चला आता दोन्ही पण व्यवस्थित आपण बारीक करून घेतली होती. म्हणजे आता व्यवस्थित हे बॅटर इथं तयार झालं होतं. नंतर एक बाऊल घ्यायचा. त्यामध्ये हा ढोकळ्याचं बॅटर घालायचं आणि एक 10 मिनिटासाठी आता हे ढोकळ्याचं बॅटर झाकून ठेवायचं. आणि तोपर्यंत आपण इकडं ढोकळ्यासाठी लागणारं भांडं पण तयार करून ठेवूया. म्हणजेच तेल लावून ठेवायचं. आणि व्यवस्थित इथं मी ज्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहे त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं. आणि चला आता 10 मिनिटं आपल्या बॅटरला पण झाले होते. नंतर हिरव्या मिरचीची पेस्ट घालायची. नंतर तेल घालायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आणि अर्धा वाटी दही. आणि सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव होईपर्यंत. अगदी 10 मिनिटामध्ये हा भगर ढोकळा इथं तयार होतो. तर उपवासाला एकदा नक्की ट्राय करा. ज्यांना खूप कमी तेलाचं आवडतं फराळामध्ये त्यांच्यासाठी खरंच खूप छान आहे हा ढोकळा. आणि चला आता बॅटर पण आपण इथे व्यवस्थित फेटून घेतलं. नंतर त्यामध्ये घालायची अर्धी पुडी इनो. नंतर थोडं पाणी घालायचं आणि परत एकदा बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं. आणि छान असं आपण हे बॅटर इथं तयार करून घेतलं. आता नंतर ज्या भांड्याला आपण तेल लावून ठेवलं होतं ते भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये हे ढोकळ्याचं बॅटर घालायचं. आणि इकडं आपण इडली पात्र पण अगोदरच पाणी वगैरे त्यात गरम करण्यासाठी ठेवलं होतं. म्हणजे तयार झालं होतं आपलं. हे अगोदरच ठेवून द्यायचं आणि नंतर ठेवायचा ढोकळा. आणि नंतर झाकण लावून द्यायचं आणि 15 मिनिटं आता छान हा ढोकळा होऊ द्यायचा. आणि नंतर मी मधात चेक केला होता तर असा काही झाला होता. आणि तो खूप पांढरशुभ्र असल्यामुळे थोडा व्यवस्थित दिसत नव्हता. त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट वगैरे काही मिक्स केलं नव्हतं. तुम्ही लाल तिखट मिक्स करू शकतात पण हळद नाही. उपवासाला हळद चालत नाही म्हणून. आणि नंतर इथं मी चेक पण केलं होतं. आता कडा सोडायला लागला होता आपला ढोकळा. म्हणजेच हा ढोकळा आता तयार झाला होता. सर्व बाजूने कडा सोडायला लागला होता ढोकळा. नंतर मी हात लावून पण चेक केलं. चिटकत नव्हता आपल्या हाताला. म्हणजेच हा ढोकळा पूर्णपणे आता तयार झाला. नंतर काढून घ्यायचा आणि वाफवलेला ढोकळा पूर्णपणे थंड होऊ द्यायचा.
आणि थंड झाल्यानंतर सुंदर अशा त्याच्या वड्या तयार करून घ्यायच्या. पण त्या अगोदर आपण इकडं थोडं एका पातेल्यामध्ये तेल घालायचं म्हणजे फोडणी द्यायला. आणि त्यामध्ये हिरव्या मिरच्या, इथं आपण जिरं आणि मोहरी, कढीपत्ता काहीच वापरणार नाही. फक्त हिरव्या मिरच्या आणि साखर घातली होती, अर्धा चमचा साखर. आणि हे पण आता काढून घ्यायचं. आणि चला आता ढोकळा अगोदर कट करून घ्यायचा. आणि बघा किती छान त्याच्या वड्या पडत होत्या, म्हणजे अजिबात आपला हा ढोकळा चाकूला पण चिटकत नव्हता, म्हणजे व्यवस्थित हा ढोकळा इथं तयार झाला होता. आणि तुम्ही खाल्लेला आहे का कधी भगर ढोकळा, ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. अशा सुंदर आपण इथं अशा वड्या तयार करून घेतल्या. वड्या तयार केल्यानंतर त्यावरती घालायचे हिरवी मिरची, ज्या आपण फ्राय केल्या होत्या त्या घालायच्या. आणि तुम्ही वरून परत त्यावरती लाल तिखट पण घालू शकतात, ते छान दिसतं तसं. आणि बघा किती सुरेख आपला हा ढोकळा इथं उपवासाचा दिसत होता. तर आषाढी एकादशीला नक्कीच ट्राय करा. नंतर आपण त्याच्या वड्या काढून घेणार एका प्लेटमध्ये. म्हणजे भांड्याला अजिबात चिटकला नाही. आणि खूप सोप्या पद्धतीने आपण हा ढोकळा इथं तयार केला होता. आणि नंतर मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून पण दाखवल्या. तुम्ही त्याला तसं पण खाऊ शकतात किंवा शेंगदाण्याची आमटी, खोबऱ्याची आमटी असं पण करून खाऊ शकतात त्यासोबत पण. आणि आपण यामध्ये हिरव्या मिरचीचं वाटण घातलं होतं, मीठ वगैरे, तर ते खरंच खायला खूप भारी लागत होतं. आणि बघा किती सोप्या पद्धतीने ह्या वड्या इथं तयार झाल्या होत्या, काढता पण येत होत्या. एकदम परफेक्ट असा हा आपला भगर ढोकळा इथं तयार झाला होता. तर ह्या उपवासाला नक्की ट्राय करा काहीतरी नवीन. आणि तुम्हाला आवडला की नाही आवडला हे पण कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा भगर ढोकळा. नंतर एक मी तोडून पण दाखवला. आणि बघा अजिबात कच्चा वगैरे काहीच राहिला नव्हता, एकदम असा सॉफ्ट झाला होता. आणि एकदम पांढरशुभ्र दिसत होता. तर नक्कीच ट्राय करा आषाढी एकादशीला. तर चला मग, थँक्यू.